नमस्कार शेतकरी मित्रांनो. केवळ केंद्र सरकारच नाही, तर राज्य सरकारनेही आपल्या राज्यात लोकांना त्यांच्या गरजेनुसार दिलासा देत आहे. अलीकडे तेलंगणा सरकारने सुमारे 4 लाख शेतकऱ्यांचे कर्जमाफ केले आहे. त्यानंतर या शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न सुटला आहे. मात्र यामुळे सरकारवर 5.6 हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. ऑगस्ट महिन्यातच कर्जमाफीची घोषणा झाली. मात्र काही शेतकऱ्यांचे कर्जमाफ झाले नाही. आता सर्व लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळण्याचे सांगण्यात येत आहे. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यास सांगितले होते. तर शेतकरी मित्रांनो, तेलंगणा सरकारने ऑगस्ट महिन्यातच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली होती. 4.46 लाखाहूनही अधिक शेतकऱ्यांना त्यांचा लाभ मिळाला. मात्र आता सरकार पुढच्या टप्प्याची तयारी करत आहे. पहिल्या टप्प्यात 1 लाख रुपयांपर्यंतचे कृषी कर्ज माफ करण्यात आले होते. शेतकरी कर्जमाफीचा चौथा टप्पा सुरू होणार आहे. सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार पहिल्या टप्प्यात 6.098.93 कोटी रुपये खर्च करण्यात आले. तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना फायदा झाला. त्याचवेळी दुसऱ्या टप्प्यात 6.190.1 कोटी रुपये खर्च करण्यात आले, ज्यामुळे 6.40,823 शेतकऱ्यांना मदत झाली. अशा प्रकारे आतापर्यंत 12.150 कोटी रुपयांहून अधिकचे कृषी कर्ज माफ करण्यात आले आहे. एकूण 18,000 कोटी रुपयांचे कर्ज माफ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीचा चौथा टप्पा लवकरच सुरू होण्याची शक्यता. तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना दिलासा देणारी मोठी घोषणा केली आहे. या घोषणेनुसार आर्थिकदृष्ट्या मोठा दिलासा मिळालेला आहे. विशेष शेतकऱ्यांसाठी घेतलेला कर्जमाफीचा बोजा कमी झाल्याने शेतकरी फारच आनंदात आहे. कर्जमाफीच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटात काही प्रमाणात सुटका करणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, असे सरकारने सांगितले आहे. मात्र यामुळे राज्य सरकारवर सुमारे 5.6 हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे, जो राज्याच्या अर्थसंकल्पावर परिणाम करू शकतो. सरकारचे हे प्रयत्न कौतुकदार आहेत. पण शेतकरी मित्रांनो, तरीही समस्यांच्या मुळाशी जाणे अत्यंत आवश्यक आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने कर्जमाफी उपयुक्त ठरलेले आहे. परंतु कृषी क्षेत्रात दीर्घकालीन सुधारणा, जलस्रोत व्यवस्थापन, शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, उत्पादनाचा बाजारभावातील स्थिरता. तर शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीच्या चौथ्या टप्प्याची सुरुवातच लवकरातच होणार आहे. या टप्प्यातही लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. मात्र या टप्प्यात नेमका किती खर्च होणार याबाबत अद्याप आकडेवारी जाहीर झालेली नाही. सरकारने तिसऱ्या टप्प्याच्या आकडेवारीनुसार 12,000 कोटीहूनही अधिक कर्ज माफ केले आहे आणि आता पुढील टप्प्यासाठी तयारी चालू आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.